मला बॉडी तेवढी टाईट फील होत नाही आहे. 2 मिनिट झाल्यानंतर आम्ही निघालोय आता रजिस्ट्रेशनसाठी. एक छाप सोडून जाणार, भगवानची छाप सोडून जाणार. छाप सोडून जाणार. This is going to be our stage. Just look at here, bro. Oh my God, भाई साहब. पैसा देखो. नुसताच पैसा. अजून 3 ट्रान्झॅक्शन करायला लागतील. काय म्हणतो? गुड मॉर्निंग गाईज. स्वागत आहे तुमचं आपल्या रोड टू वायसेन बाली सिरीजमध्ये. आणि इथे सकाळचे 11 वाजलेत. आता मी उठलो आहे. आज कार लोडिंगचा दुसरा दिवस आहे. काल मी शूट करायला जमलं नाही कारण माझा पूर्ण दिवस गेला ह्या इकडच्या ॲटमॉस्फिअरमध्ये ॲडजस्ट होण्यामध्ये. सो काल मी शूट नाही केलं, आज शूट करतो. आज सगळ्या गोष्टी मला समजलेल्या आहेत इथल्या. मी आज तुम्हाला ओव्हरव्ह्यू पण देईन, पण त्याआधी ओव्हरव्ह्यू मीन्स इकडचा सगळा जिथे मी आलो आहे राहायला कसं आहे काय आहे. त्यानंतर अजून आपल्याला कार लोडिंग पण दिसेल आपली माझी दुसरा दिवस आहे. आणि आज आहे आपल्या रजिस्ट्रेशन, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन पण दाखवेन. सो वेन्यूवर जायचं आहे. वेन्यूवर मी गेलो नव्हतो, फक्त रूमवर होतो. रजिस्ट्रेशन पण तुम्हाला दाखवतो. आणि आज मजा येणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे. आज माझा कार्डिओ नाही आहे, आज फक्त वर्कआउट आहे आणि स्टेप्स आहेत जे काही कंप्लीट होतील त्या. दॅट्स इट. आज फक्त कार लोडिंग आणि आराम. लेट्स गो. ओके, सो फ्रेश होऊन आलेलो आहे मी आता किचनमध्ये. आणि मला माझा पहिला मील तयार करायचा आहे, जो की असणार आहे ओट्स. 50 ग्राम ओट्स, त्यात 1 स्कूप हे. त्याला मी हे ओट्स गरम करून खाणार आहे. मी कसं गरम करून जास्त खाणार आहे, पण इकडे आल्यावर मला समजलं गरम करून काही टेस्ट एक नंबर लागते. आज किती दिवसानंतर इतके ओट्स खातो. 50 ग्राम पहिला मील आहे. तर याच्यात थोडंसं पाणी टाकतो आणि गरम करत ठेवतो. सो दॅट खाताना मजा येईल. हो, पाऊस तो दिसतोय. मजा येणार आहे भाई, मजा येणार. माझी फक्त कॉम्पिटिशन होऊ दे, सगळं एक्सप्लोर करणार सगळं. तेच गो पहिले मील घेतो, त्यामध्ये एक्सायटेड होते. एक स्कूप वे. त्याच्यामध्ये आज सगळ्यात इम्पॉर्टंट आज माझं पीनट बटर 40 ग्राम आहे, तुम्हाला दाखवतो. हा हे मील काहीच नाही याच्यात केलं आहे, फक्त प्रोटीन आधी टाकलं. आता याला प्रॉपर मिक्स करून घेईन. भाई एवढा टेस्टी लागतो हा. यात काहीच नाही टाकलं मी अजून तरी. आय गेस वे प्रोटीनमुळे हा मला एवढा टेस्टी लागतो आहे. याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवतो मी, सो गार होईल आणि खायला थोडी मजा येईल. याच्यानंतर वर्कआउट करायचं आहे. वर्कआउट काहीच हेवी नाही आहे, जस्ट एक सेट. दॅट्स इट. झालेला आहे अँड आय एम गेटिंग रेडी फॉर माय वर्कआउट. वर्कआउट आज काही हेवी नाही आहे, फक्त अप्पर बॉडी करायची आहे. प्रत्येक मसलचा एक व्हेरिएशन, एक सेट. दॅट्स इट. आज मला खूप इच्छा होते जोरदार वर्कआउट करायची, कारण मला बॉडी तेवढी काय बोलतो टाईट फील होत नाही आहे.
जस्ट प्लेस केल्यावर दिसेल ते. मजा येणार आहे वर्कआउट केल्यावर मी पोजिंग करेल, कारण पोजिंग नाही केली आहे मी 2 दिवस सॉन्ग लावून. आणि हो, इथे पण बालीमध्ये मी आपल्या शिवरायांचं सॉन्ग यूज करणार आहे माझ्या हिरो एंट्रीसाठी. लेट्स गो. प्री वर्कआउट घेतो थोडा, म्हणजे मजा येईल वर्कआउटला. बट संगम बोललो आहे की जास्त वर्कआउट नाही करायचं आहे, नॉर्मल बॉडीला वॉर्म करायचं आहे. दॅट्स इट. लेट्स सी. पण आपल्याला सवय आहे कसून माझं वर्कआउट करायची, त्यामुळे मी करणार. ओके, सो आय एम रेडी. प्री वर्कआउट वगैरे घेतला आहे आणि इलेक्ट्रोलाइट्स, देन क्रिएटिन आणि ग्लुटामाइन घेऊन मी निघतोय जिमकडे. भाई जिमकडे जाण्याचा व्ह्यू बघा तर तुम्हाला. अजून याच्यामध्ये उतरलो नाही आहे. माझं सगळा फोकस भाई असं झालं आहे, कधी स्टेजवर चढते, कधी कॉम्पिटिटरची चिरफाड करतो. मजा येणार आहे. बाकी सगळं नंतर बघू. आता त्याला वर्कआउट तुम्हाला जिम दाखवू. जसं एंटर करतो आपण, हा एवढंच सामान आहे फक्त, आणि हा इनफ आहे माझ्या आजच्या वर्कआउटसाठी. बाकी कॉम्पिटिशन नंतर वर्कआउट करायला कुठेतरी मस्तपैकी मोठ्या जिममध्ये जाऊ, जे की बालीमध्ये अवेलेबल असतील. सो टाईम न घालवता सुरुवात करूया. महाराजांची गाणी लावू आणि सॉन्ग जाऊ. चल, जो मी सॉन्ग घेणार आहे माझ्या हिरो एंट्रीला, तो मी तुम्हाला नंतर दाखवतो. नाही दाखवतो नाही शकत, कारण कॉपीराईट येतील. मी तुम्हाला सांगतो, राजा शिवाजी या मूवीमधला तो सॉन्ग आहे. सो माझी पोजिंग प्रॅक्टिस पण झालेली आहे. अँड आय एम सॉरी, मी वर्कआउटमध्ये एवढा गुंग झालो की मला जास्त क्लिप्स वगैरे म्हणजे व्हिडिओ करायचं सुचलं नाही. आणि पोजिंग केली मी. पोजिंग मी आता इंस्टाग्रामला टाकीन. आज आपले राहिलेले आहेत, उद्याचा 1 दिवस मध्ये राहिलेला आहे. सो आज मी माझी व्हिडिओ टाकेन इंस्टाग्रामवर. आजची कंडिशन मी जस्ट तिथे बाहेर, भाई सॉफ काय कंडिशन आहे, टॉप नॉच. थोडा एक्साइटेड आहे ना भाई स्टेजवर चढायला. आणि जेव्हा छत्रपतींचं गाणं ऐकतो ना भाई, अगो शार आला बघ, तुम्हाला दिसणार नाही. छत्रपतींचं गाणं जेव्हा मी ऐकतो ना भाई, काय एनर्जी येते रे. आणि स्वप्नीसोबत वर्कआउट करतो तर अजूनच एनर्जी भाई. वेगळीच वाईब आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या देशासाठी, स्वतःच्या महाराष्ट्रासाठी, स्वतःच्या मातीसाठी एखादी गोष्ट करायला बाहेरच्या देशात जाताना भाई, काय आवरा असतो तो. तुम्हाला आयडिया नाही, बट मला आतून असं वाटते, ज्या ॲथलीटने मला बघितलं आहे ना, माझी कंडिशन बघितलं आहे ना, जो माझ्यासोबत कम्पीट करणार आहे, तो 100% शुअर असणार आहे की भाई हा घेऊन जाणार आहे यावर्षीची तलवार. माझी इच्छा आहे
जेव्हा मी तलवार घेईन तेव्हा मी तुळजापूरला तर जाणारच आहे. मी मम्मीला सांगितलेलं आहे आल्यावर जाईन. बट मला गडावर जायचं आहे. लेट सी कसं होतंय. कारण पावसाळा आलाय, तिकडे पाऊस असेल पडत, इकडे नाही आहे. इकडे थोडासा सकाळी पडला बट तेवढा नाही, क्लिअर आहे वातावरण. सो जर मस्त चांगला वातावरण असेल आणि गडावर जायला एंट्री असेल सो लगेच गडावर, वेळ वाया न घालवता जसं घरी तसं गडावर. जय शिवराय भाई. वेगळीच एनर्जी आहे. कांट इमॅजिन, तुम्ही नाही समजू शकत भाई काय कुठल्या एनर्जीमध्ये मी आहे सध्या. या कंडिशनला बॉडी बिल्डर खूप डिमोटिवेट असतात किंवा म्हणू शकतो आपण डबल माइंड असतात. मी फुल फोकस्ड आहे आणि फुल शुअर आहे होणार, प्लीज होणार. सो मी वर्कआउट करून आलेलो आहे. राजनंदिनीची तब्येत थोडी खराब झालेली आहे, सो ती मी नाही म्हणू शकत. बट मी वर्कआउट करत होतो त्यामुळे संगमनी माझ्यासाठी एक बॉईल केलेलं आहे आणि चिकनचं पण त्यांनी मॅरिनेट केलेलं आहे. तो किती नशिबान आहे मी. संगमबद्दल आणि राजनंदिनीबद्दल सांगायचं झालं तर भाई कोच जे असतात ना त्यांचं काम असतं फक्त कोच करणं. ओके, तुला हे खायचं आहे, तुला हे करायचं आहे. जर त्यांना हवं असतं ते घरी बसून मला कोच करू शकत होते दोघं पण. बट माझ्यासाठी ते इथपर्यंत आले. आता त्यांनी काय काय केले इथपर्यंत येण्यासाठी भाई तुम्हाला मी सांगेन हळूहळू, त्यांच्यासोबतच बसून सांगेन. कारण वाटलं नव्हतं एवढं कोण करू शकतं कोच वगैरे. नाही आम्ही इवन मित्र आहोत, नाही कोणी. जस्ट एक रिलेशन आहे. तो माझा कोच आहे, मी त्याचा क्लायंट आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी एवढं सगळं केलं माझ्यासाठी भाई. हँड्स ऑफ बोथ ऑफ देम. परफेक्ट. 2 एग्स आहेत आता मी खाणार आहे. 2 एग्स, एक बनाना आणि 10 ग्रॅम पीनट बटर. जो पीनट बटर मी आणला होता तो मला कॅरी करता नाही आला ब्रो. मला त्याचं जास्त वाईट वाटतं यार. साले मी काढून घेतला. सॉल्ट. तो ही तयार झालेली आहे आपली डिश. एक बनाना. सो 2 मिनिट झाल्यानंतर आम्ही निघालो आहे आता रजिस्ट्रेशनसाठी. रजिस्ट्रेशनचा टाईम होतं 4 वाजता, संपणार होतं. आम्ही 4 वाजता निघतो आहे. इथे आम्ही शहाणे असू. अरे मी कसं दिसतो मी आउटफिटमध्ये कमेंट करा. मजा येणार आहे मला. एकदम असं सेलिब्रिटी टाईप फील होतं आहे. लेट्स गो बेबी. हिशोब आला पाहिजे. टॅनिंग आणि एंट्रीचे हां 51,500 एंट्रीचे, टॅनिंगचे 7,500, टोटल करून 38,000. ओके ओके. भाई तुम्ही इथले घरं जर बघाल बालीमधली एकदम कार्टूनिस्ट टाईप आहेत आणि एकदम काय बोलतो आपण, बघितल्यावर असं फिलिंग येतं वाव इथे सेटल होऊ शकतो. बट अगेन द सेम थिंग. मुंबई आहे. मुंबई सारखी मजा कुठे इथे का फक्त पीस आहे म्हणू शकतो. मे बी इकडे पॉलिटिक्स वगैरे या सगळ्या गोष्टी तेवढ्या नाही आहेत इतक्या आपल्या इथे आहेत. स्वप्नीलला आधी प्रश्न पडला होता की 10 दिवस आपण बालीमध्ये जाऊन एवढं करणार काय, कॉम्पिटिशन झाल्यावर लगेच येऊ. असं वाटत होते की 1-2 दिवसात लगेच येऊ. हा, आणि काल आम्हाला स्वप्नील म्हणाला की भाई इथं अजून महिनाभर राहण्याची इच्छा झाली. कसं वाटतं स्वप्नील तुला इथे? आता असं वाटतं इथून जावंच नाही. इथलाच एक स्थायिक बनावं. उगाच कारण की काय माहितीये इथली धावपळ म्हणजे इथले जे वातावरण, जे फूड बीड बघितले, शांतता बघितली ते मुंबईच्या पेक्षा खूप बेटर आहे म्हणजे महाराष्ट्रापेक्षा. तर मम्मी पप्पांना पण इकडे हा, माझी ते इच्छा आहे की मम्मी पप्पांना पण इथे लोकांचं आफ्टर वेडिंग हनीमून डिसिजन असतंय. हनीमून डेस्टिनेशन. आणि आपण इथे देशाला रिप्रेझेंट करायला आलोय, महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायला आलोय. भाई आपल्यासाठी काय
आणखी काय गर्वाची गोष्ट आणि मेन पॉइंट तुम्ही इकडे जिंकून जाणार 100%. आणि जिंकून नाही घेऊन जाणार सगळं घेऊन जाणार. आणि एक छाप सोडून जाणार भगवानची छाप सोडून जाणार महाराजांची छाप सोडून जाणार. ते पण बोलले म्हणजे 2 असे टेक्निक होते की ते इथे आमची ओळख बनून गेले. महाराजांचं नाव करून गेले. इथला ऍटमॉस्फिअर बघा ना, असं वाटतं की पावसाळा आहे, बट व्यवस्थित पाऊस नाही पडत. सकाळी एकदा आला आणि गेला लगेच, 2-3 मिनिटातच गेला. पावसाचा ऍटमॉस्फिअर मला जो आवडतो, हा जो ऍटमॉस्फिअर आहे मला जाम आवडतो. जास्त ऊन पण नाही, पाऊस पण नाही. पाऊस पण मला जास्त अजिबात आवडत नाही. पाऊस येणार आहे. बोलता बोलता आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. हे काय चेकिंग ब्रो. ओके, सो दिस इज अवर लोकेशन व्हेन्यू. ऍडव्हान्टेज आहे की हे लगेच आहे, म्हणजे नजदीक आहे ना. हा, जस्ट 3-4 मिनिटं झाली असतील आपण कारमध्ये बसून. तरी मग कशी तेरीमाकिसी म्हणजे यांच्याकडे थँक्यू असा अर्थ होतो. तो आपल्याकडे तेरीमाकिसी म्हणजे शिवी होते. भाई मला इकडचं ॲटमॉस्फिअर जाम आवडलं, मला प्रेम झालं. चेंज नव्हते ड्रायव्हरकडे, सो आम्ही काउंटरवरनं चेंज करून घेतलं. भाई इकडची करन्सी आणि आपल्याकडची करन्सी रोज डिफरन्स आहे, आणि मे बी आपल्या अकॉर्डिंग हे खूप स्वस्त आहे. हे संगम सो गाइस, दिस लोकेशन इज सो ब्युटिफुल. किती भारी होते भाई. मला लक्झरी नाही बोलू शकत, बट ब्युटी बोलू शकतो ऑल ओव्हर हिअर. स्वप्नील तर याडाच झालं आहे लोकेशन बघून. कसं वाटतं स्वप्नील तुला? एकदम भारी. सो गाईज, दिस गोइंग टू बी अवर स्टेज. जस्ट लुक ॲट हिअर ब्रो. ओ माय गॉड भाई साहब, जस्ट लुक ॲट हिअर. हा स्टेज असणार आहे भाई, आणि या स्टेजवर उद्या स्वप्नील महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव गाजवणार आहे. आणि मी तुमचा लाडका प्रणव परवा इथे आपल्या भारताचं, मुंबईचं, महाराष्ट्राचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गाजवणार आहे. हा आपला शब्द आहे. मी छोटासा तुम्हाला एक सिनेमॅटिक व्ह्यू देतो इथला, म्हणजे छान वाटेल बघायला तुम्हाला पण. ओके, सो आम्ही आत्ता इथे बसलो आहे, याच हॉटेलला बसलो आहे, आणि प्रणवला 400 पाहिजे. आम्ही लेट आलो, त्यामुळे प्रोसिजर इकडे आधीच थांबली होती. सो आता आम्ही येणार आहोत उद्या सकाळी किंवा 1 वाजता रजिस्ट्रेशन होईल, आणि त्यानंतर स्वप्नीलची कॉम्पिटिशन असेल, आणि माझी परवा कॉम्पिटिशन आहे. तर माझ्याकडे अजून 1 दिवस आहे मध्ये. उद्या स्वप्नीलची धावपळ आहे. स्वप्नीलसाठी यायचं इथे cheer करायला, मदत करायला. आता आम्ही निघतो आहे. पहिले आता आम्हाला कॅश घ्यावी लागेल आता इथे ATM थ्रू. बघू कसं काय होतं आहे. जवळजवळ 1-1.5 लाखाचे कॅश आम्हाला कॅरी करावे लागेल आणखी इथे. बघू आता किती मिळते आम्हाला. जसं इंडियामध्ये आपल्याला मला वाटतं विड्रॉ करायला गेलो तर 40,000 ते 50,000च निघतात 24 तासामध्ये. आता इथे किती अलाउन्स आहे आय डोंट नो, बट बघू. ओके, सो खूप संध्याकाळ झालेली आहे, कंटाळलो. ज्यासाठी गेलो होतो ते झालंच नाही.
तिथे वेट करून करून कंटाळलो आणि परत आम्ही आलो आमच्या विलामध्ये. आता मी माझे राहिलेले मील खाणार आहे. राजनंदिनी आज आजारी असून पण तिने मील बनवले. तिला बोललो होतं नको बनवू, ती आमच्यासाठी उठली आणि तिने सगळे मील रेडी केले. हाय से हाय. त्याला कुठं काय तरी बाकी तो काय इथला आहे, बाजूचा आहे. सो वाजलेले आहेत आत्ता इथे आय थिंक 7:41 पावणे 8 वाजलेत. इंडियामध्ये एवढे वाजलेत 5:15च्या आसपास. आणि हा माझा तिसरा मील आहे. अभी मैं खाएगा मस्त. उद्या परत कार्ब्स कमी होणार आणि लास्ट मील राहिला आहे माझा ओट्स अँड प्रोटीन. आता मला कंटाळा आला व्हिडिओ बनवायचा पण बाय 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 काय बोलतोय. कंटिन्यू राहा. गुड नाईट नंतर सांगेल. माझे 3 मील झालेले आहेत आणि आता आम्ही निघतोय करन्सी एक्सचेंजसाठी. ते नोट्स पाहिजेत त्यांना, ते झंझट नवीन वाढवून ठेवले त्यासाठी आम्ही बाहेर निघतोय. आमची कॅब येते आणि कॅब येऊन वाट बघते आहे. 9 इकडे 9 वाजलेत म्हणजे आपल्याकडे 6:30 वाजले असतील. 6:30 संध्याकाळचे. थोडं एनर्जेटिक वाटतं आता मला कालपेक्षा. कार्ब लोडिंग केलं असल्यामुळे. अजून माझं 1 मील बाकी आहे. आल्यावरती 1 मील करून मी झोपेन. रजिस्ट्रेशन काय झालं नाही, रजिस्ट्रेशन उद्या करेन. आता मी ओके करन्सी एक्सचेंज ATM कडे आलो. ATMची एंट्री अशी बाथरूम सारखी का ठेवली आहे, लोकल बाथरूम सारखी का ठेवली. काय बोलते पहिले, प्लीज डोंट लीव युअर कार्ड. ही कुठली पैसा देखो, नुसताच पैसा अजून 3 ट्रान्झॅक्शन करायला लागतील. आणि 2 हा देश गरीब आहे का मी श्रीमंत आहे मला कळत नाही. ATM खाली होणार, ATM खाली होणार. मेरे को लग रहा है मैं बिलियनियर हो गया है. हा काय म्हणतो ट्रिलियनियर्स. तुझ्यावर बाईला किडनॅप केली माहिती कोणी. एक पिंक बॅग. मला वाटतं नवीन पर्स घ्यायला पाहिजे. ना रेस्टॉरंट मध्ये वायफाय वायफायचा लोचा आहे. एवढी कॅश बाई. बाय द वे ते फक्त अराउंड 1 लाख इंडियन रुपीज असतील. 1,10,000 15,000. आता आम्ही वायफाय नेटवर्क शोधतो. सो वी कॅन बुक कार.